नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ब्रेस्ट कॅन्सर विषयी. आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर स्मिता पाटील मॅम, ज्यांनी महिलांमध्ये वाढत्या ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती केली आहे. तर चला सुरुवात करूया मॅम. मॅम, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकी काय? ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट मधील सेल्सच्या वाढीवर नियंत्रण सुटल्याने जे ट्यूमर तयार होतं तोच ब्रेस्ट कॅन्सर असतो. सुरुवातीला तो एक साध्या लहान गाठीसारखा असतो. योग्य उपचार न घेतल्यास तो पसरत जातो. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण का वाढतं? बरेच कारण आहेत त्यामागे, जसं की लाईफस्टाईल चेंज होणं, अनबॅलन्स डाएट घेणं, अनहेल्दी फूड घेणं, स्ट्रेस, ताणतणाव, लेट मॅरेज, इन्फर्टिलिटी, ब्रेस्ट फिडिंग न करणं, हॉर्मोनल डिस्टर्बन्स, अशा सगळ्या कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस वाढत चालले. ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं काय असतात? सुरुवातीला ब्रेस्ट कॅन्सरमुळे ब्रेस्टमध्ये गाठ जाणवते, खपली येतं, साईज शेप चेंज होऊ शकतं, कधी कधी निप्पल्स मधून ब्लड सुद्धा बाहेर येऊ शकतं. महिलांनी कोणत्या वयात तपासणी केली पाहिजे? जनरली 30 वयानंतरच्या महिलांनी दरवर्षी गायनेकोलॉजिस्ट कडून ब्रेस्ट चेकअप केलं पाहिजे. 40 नंतरच्या महिलांनी इयरली ब्रेस्ट मॅमोग्राम केलंच पाहिजे. सेल्फ एक्झामिनेशन करायचं असेल ब्रेस्ट कॅन्सरचं तर कसं करावं? ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी प्रत्येक महिन्याला 5 मिनिटं काढावी. स्वतःच्या हाताने ब्रेस्ट मध्ये कुठे अनयुज्युअल चेंजेस दिसतात का, कुठे गाठ दिसतं का ते बघावं, किंवा निप्पल्स मधून काही स्त्राव बाहेर येतं का ते पण बघावं. ब्रेस्ट कॅन्सर जर का टाळायचं असेल तर महिलांनी काय सवयी ठेवाव्या? ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी लाईफस्टाईल नियमित ठेवावी, हेल्दी फूड घ्यावं, कन्सीव्ह करायला पाहिजे महिलांनी, ब्रेस्ट फिडिंग करायला हवंय, स्ट्रेस कमी करा. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट आणि डॉक्टरांवरचा विश्वास. आता आपल्याला जेवढ्या महिला बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? महिलांसाठी मी हे सांगू इच्छिते, प्रत्येक महिलाने स्वतःसाठी वेळ काढावं, स्वतःच्या शरीराचं ऐकावं आणि लाज न बाळगता डॉक्टरांशी कन्सल्ट करावं. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही खूप मोलाचा सल्ला दिला आम्हाला. तुम्हीही हा व्हिडिओ भरपूर जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा आणि ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती करा. थँक्यू.